टुडेज मोटिवेशनल कोट, डोंट टॉक जस्ट ऍक्ट, डोंट से जस्ट शो, डोंट प्रॉमिस जस्ट प्रूव्ह. सरळ सरळ याचा अर्थ तो माहिती आहे तुम्हाला, तुम्ही हिंदीत ऐकलेला असेल ना. काय तो गरजनेवाले काहीतरी आहे ना, गरजनेवाले बरसते नाही, दुसरं काय सेम माहिती आहे तुम्हाला. बघा, सरळ सरळ बोलून नाही दाखवायचं, जस्ट ऍक्ट आपल्या रुटीन मध्ये आणायचं. डोंट से जस्ट शो, ठीक आहे. डोंट टॉक, डोंट से एकच येते. एखादी गोष्ट सांगायची नाही, करून दाखवायची. डोंट प्रॉमिस, प्रॉमिस नाही, जस्ट प्रूव्ह, प्रूव्ह करून दाखवायचं. ठीक आहे, म्हणजे कसं आहे, फक्त बोलून नाही दाखवायचं, सगळ्या काय गोष्टी प्रूव्ह करून दाखवायचं. तुम्ही जे तुमच्या माइंडमध्ये जे काय, हा आता मला 100%, मला मॅथमध्ये 100 मार्क्स घ्यायचे. किती मार्क्स घ्यायचे? 100 आउट ऑफ 100. मी 100 घेणार, मी 100 घेणार, मी 100 घेणार. काही फायदा नाही. काय दाखवा, करून दाखवा. आता जे तुम्ही जे म्हटलं मला 100 मार्क्स घ्यायचे, त्याच्यासाठी तुम्ही कोणता ऍक्ट केला? ऍक्ट म्हणजे काय केलं, कोणती स्टेप घेतली, किती चॅप्टर कंप्लीट आहे तुमचे, किती एक्सरसाइज कंप्लीट आहे, किती कन्सेप्ट कंप्लीट आहे तुमच्या. समजते ना तुम्हाला? काय बोलायचं नाही, आपलं ऍक्ट, फक्त आपलं वर्क करत राहायचं आणि शो करत दाखवायचं त्यांना की मी कंप्लीट केलं म्हणून. ठीक आहे. आपलं प्रॅक्टिस सेट कोणता? 2.5 झालेला आहे. ठीक आहे. नाईनचं कसं काय आलं रे? हा क्वेश्चन झालेला आपला, बरोबर आहे. प्रॅक्टिस सेट 2.6, प्रॅक्टिस सेट 2.6 मधला फर्स्ट क्वेश्चन. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. प्रेझेंट एज, आता प्रगतीचं बघा, आतापर्यंत फर्स्ट चॅप्टर मध्ये 2 इक्वेशन घ्यायची गरज पडत होती आपल्याला, 2 व्हेरिएबल. इथे एकच व्हेरिएबल पाहिजे कोणतंही. समजा आपण घेऊ प्रगतीचं एज, घेऊ आता लेट प्रेझेंट एज घ्यावं लागेल. कोणतं एज घ्यावं लागेल? प्रेझेंट. काय विचारलं त्याच्यावर डिपेंड असतं. काय विचारलेलं आहे? फाइंड हर प्रेझेंट एज. लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज एक्स इयर. काय घेऊ? एक्स इयर. ठीक आहे. आता काय म्हटलेले? प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago अँड 3 years since. आता म्हटलेलं त्यांनी प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence इज 84. किती दिलेलं आहे? 84. आपण काही वेगळं लिहिलं का? जे दिलेलं होतं तेच लिहिलं. ज्यांना, आता मुद्दाम लिहिलं मी तुमच्यासाठी, ज्यांना जमलं त्यांनी असं लिहायचं. ठीक आहे, कळालं? ज्यांना लिहिता आलं त्यांनी असं लिहायचं. ज्यांना नाही लिहिता आलं त्यांनी काय लिहायचं? फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन. काय लिहायचं? फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन. समजलं का? दोन्ही चालून जातील. हे लिहिलं की थोडं आन्सर भारी वाटतं. फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन, दोन्हीपैकी एकच लिहायचं कोणती? फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन. आता प्रगतीस एज 2 years ago, आजचं वय जर एखाद्याचं 18 आहे तर 2 वर्ष अगोदरचं किती राहील? काय केलं? मायनस. मग आता आजचं वय जर एक्स आहे तर 2 वर्ष अगोदरचं काय राहील? एक्स मायनस 2. त्यांचा काय आहे? प्रोडक्ट, गुणाकार. कशासोबत? 3 years हेन्स. हेन्स म्हणजे समोर, 3 वर्ष समोर. आजचं एक्स आहे, 3 वर्षानंतरचं काय राहील? एक्स प्लस 3. यांचा गुणाकार दिलेला आहे 84. आता मल्टिप्लाय कसं करायचं माहिती आहे तुम्हाला? एक्स न मल्टिप्लाय करा, नंतर 3 ला मल्टिप्लाय करा, त्याच्यानंतर, कारण इथं फॉर्म्युला यूज होऊ शकत नाही, नंतर 2 न मल्टिप्लाय करा. कसं मल्टिप्लाय करायचं बघा आता. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. एक्स इंटू 3, 3x. 2 इंटू एक्स, 2x. साईन कसं येईल? मायनस. 2 इंटू 3, 6. मायनस इंटू प्लस, मायनस. हे 84 इकडे आणा, मायनस 84 इज इक्वल टू 0. काय काय चेंजेस केले? याला गुणाकार करून घेतला, 84 इकडे आणले. काय काय सॉल्व्ह करू शकतो? या दोघांना सॉल्व्ह करू शकतो, या दोघांना सॉल्व्ह करू शकतो.
एक्स स्क्वेअर 3x मधून 2x गेले प्लस एक्स 84 आणि 6 मायनस 90 इज इक्वल टू 0. आली परत कंडिशन काय सी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे सी म्हणजे काय 90 काय ते निगेटिव्ह हे तुमचे 90 मायनस 90 आणि फरक कितीचा आहे एकचा. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 90 आहे आणि फरक एकचा आहे कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 90 आहे आणि फरक एकचा आहे 10 आणि 9. ठीक आहे तुम्हाला त्याच्यासाठी ते लेक्चर परत परत बघा तुम्ही सी पॉझिटिव्ह सी निगेटिव्ह डिटेल मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यासाठी सांगितले क्वेश्चन पडला की आठवलं पाहिजे. काय फॅक्टर याचे 10 आणि 9 10 आणि 9. आता मला सांगा मायनस कोणाला दिसाल छोट्या संख्येला का फरक प्लस मध्ये 10 आणि मायनस 9 याचे उलटे साईन म्हणजे आपलं काय झालं आन्सर मायनस 10 आणि प्लस 9. एज एज निगेटिव्ह असतं का नाही मग प्रगतीचं एज किती आलं 9. क्वेश्चन न सोडवता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे आता सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला थोडंफार. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. या x ला दोन भागात डिवाइड करतो आपण. आता या दोघांमधून कोण कॉमन निघेल x. इकडे उरलं x प्लस 10. डिटेल मध्ये झालेले आता परत परत तेच सांगायची गरज नका पडू देऊ ती व्हिडिओ पाहून घ्यायचा मागचा. x प्लस 10 हे ब्रॅकेट ॲज इट इज समोर देतो आपण. या एक्स ला कितीने गुणलं म्हणजे मायनस 9x येतील मायनस 9 इज इक्वल टू 0. ठीक आहे या दोघांमधून कॉमन x प्लस 10 x मायनस 9 इज इक्वल टू 0. x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x मायनस 9 इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू किती येईल मायनस 10 और x इज इक्वल टू 9. ठीक आहे आता इथं तुम्ही लिहायचं इथं एज इज नेवर निगेटिव्ह एज निगेटिव्ह राहत नाही. ठीक आहे मग प्रगतीचं एज काय येईल काय येईल प्रगतीचं एज प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज किती आलं 9 इयर. ठीक आहे सोपा क्वेश्चन एकदम घ्या लिहून. हा बघा सेम क्वेश्चन आता असंच राहणार आहे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला एक इक्वेशन सॉल्व्ह करायचं एक नंबर घ्यायचा एक सोडून द्यायचा. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 244. फाइंड द नंबर. तुम्हाला समजलं पाहिजे की म्हणणं काय आहे. टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर दोन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल कोणता इवन म्हटलेलं का बघा एखादा इवन आहे ना तेच म्हटलं इवन आहे तिथं. बर टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इवन नंबर इज 244. आता कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे समजलं पाहिजे तुम्हाला एका पाठोपाठ एक आणि इव्हन नंबर म्हटल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे फरक कितीचा आहे 2चा. आता जर असं म्हटलं कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर म्हटलं सांगतो तुम्हाला काय ते बघा. पहिले एक नंबर घेऊ आपण लेट इवन नॅचरल नंबर बी इवन नॅचरल नंबर इज एक्स. एक्स एक नंबर घेऊ समजा आपण एक्स. आता बघा फरक खूप पडतो याच्यात. इवन शब्द इथं प्रिंटिंग मिस्टेक येते इथं इवन शब्द टाकायचा तुम्ही इवन. इवन म्हटल्यानंतर फरक 2चा राहील कितीचा राहील 2चा जसं की 2 4 6 8 आणि फक्त नॅचरल नंबर म्हटलं असतं तर 1 2 3 4 5 6 म्हणजे हा फरक झाला x प्लस 2चा हा फरक झाला x प्लस 1चा कारण पुढच्या संख्येत कितीचा फरक आहे एक एकचा. जर पहिली x घेतली तर दुसरी किती येईल x प्लस 1 x प्लस 2. त्याच्यामुळे हे इक्वेशन पॉसिबल नाही. 244 मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं बनतं फॉर्म्युला मेथड कोणतं फॉर्म्युला मेथड. तसं आपल्याला आन्सर येणार नाही. याच्यात हे जे क्वेश्चन आहे ना प्रॅक्टिस सेट 2.6 याच्यात रूट मध्ये आन्सर येणारच नाही. कळालं का. आता बघा आपण नॅचरल नंबर घेतला x. आता सम ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. आता याचा पुढचा नॅचरल नंबर कोणता राहील मग आता ते लिहून घ्या. सम ऑफ नाऊ बघा नाऊ सम ऑफ ज्यांना जमलं त्यांनी करायचं बाकीच्यांनी डायरेक्ट फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू
कॉन्झिक्युटिव्ह इवन आहे, शब्द इवन टाकायचे तिथं, इवन नॅचरल नंबर इज, नॅचरल नंबर इज, ठीक आहे. ज्यांना जमलं त्यांनी असं लिहायचं, ज्यांना नाही जमलं त्यांनी काय लिहायचं सांगितलं तुम्हाला, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, याच्यापैकी कोणतेही टाकू शकता, ठीक आहे. हा बघा काय म्हटलेलं आहे, एक्स आणि त्याच्या समोरचा नंबर काय राहील मग, x+2 काय राहील, x+2, कारण इवन नॅचरल नंबर मध्ये कितीचा फरक असतो, 2चा, कितीचा फरक राहणार, 2चा. आता म्हटलेलं काय त्यांनी, सम ऑफ स्क्वेअर, त्यांच्या स्क्वेअरची बेरीज आहे, म्हणजे याचा स्क्वेअर करा काय होईल, x², याच्या समोरचा नंबर काय, x+2, त्याचा स्क्वेअर, या दोघांच्या स्क्वेअरची बेरीज किती आहे, 244, या दोघांच्या स्क्वेअरची बेरीज 244 आहे. मग x², फॉर्म्युला पटकन आठवलं पाहिजे, a + b चा स्क्वेअर काय, a² + b² + 2ab, x², पहिल्याचा स्क्वेअर x, दुसऱ्याचा स्क्वेअर 4, या दोघांचा गुणाकार 2x, त्याची दुप्पट 4x, सांगितलं तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं, 244. आता x² किती होतील, 2x², हे 4x, समजलं, 244 इकडे आणा काय होतील, -244. काय काय चेंजेस केले बघा, x² किती झाले, 2x², 4x या साईडला, 4x फक्त असं लिहिलं, आपल्याला या फॉर्म मध्ये लिहायचं, त्याला x² + bx + c, या फॉर्म मध्ये लिहायचं, त्याच्यासाठी 4x इकडे घेतली, 4 ॲज इट इज, 4 मध्ये काही चेंज नाही, 244 या साईडला आले, काय झाले, -2x² + 4x -240 = 0. इथूनही तुम्ही फॅक्टर पाडू शकता, किंवा तुम्हाला दिसतं 2 न भाग जातो तर 2 न भाग द्या, डिवायडिंग बाय 2, इक्वेशन सोपं बनतं, डिवायडिंग बाय 2 काय होईल, डिवायडिंग बाय 2, x² + 2x -120 = 0, ठीक आहे. परत ती कन्सेप्ट आली आपल्याकडे, -c निगेटिव्ह आहे, c काय आहे, निगेटिव्ह, कोणत्या दोन संख्यांचा फरक 2चा आहे, गुणाकार 120 आहे, ताण घ्यायचा नाही, 0 म्हटल्यानंतर एकच संख्या असते, 10, शक्यतो कोणती संख्या असते 0 म्हटल्यानंतर, 10, कारण गुणाकार 0 कोणाचा येतो, फास्ट मध्ये 10, तसं 4 × 5 = 20, 5 × 2 = 10, त्या गोष्टी सारख्या आहेत, पण सगळ्यात पहिले काय चेक करायचं, 10, 10 आणि 12, 12, 10, 12, 10, मायनस कोणाला दिसाल, लहान संख्येला मायनस द्यायचं का, ते याच्यावरून समजतं आपल्याला, फरक कसा आला पाहिजे, प्लस, मग मोठ्या संख्येला प्लस ठेवलं तरच फरक कसा येईल, प्लस, ठीक आहे. डायरेक्ट आन्सर काय येतील मग, 12 म्हणजे -12, आणि हे किती येईल, 10, याच्यापैकी आन्सर कोणतं राहील, 10, का, नॅचरल नंबर निगेटिव्ह नसतो, नॅचरल नंबर कुठून चालू होतो, 1 पासून, म्हणजे मायनस आन्सर पॉसिबल आहे का, नाही, मग आपला आन्सर काय आला, 10. फाइंड द नंबर्स, नंबर पहिला 10, दुसरा किती, पहिला जर 10 आहे तर दुसरा किती, मग 12, ठीक आहे, डायरेक्ट आन्सर येऊन जातं. आता हे आन्सर काढायचं आपल्याला कसं, हे लिहायची गरज नाही, हे तुमच्यासाठी, x² + 2x ला आपण स्प्लिट केलं 12 आणि 10 मध्ये, 12x - 10x - 120 = 0, या दोघांमध्ये कॉमन कोण आहे रे, x, सोडवा, मी इथे लिहून देतो फक्त तुम्हाला फायनल आन्सर, तुम्ही सोडवायचं पुढचं, काय, -12 इज नॉट ए नॅचरल नंबर, मागचा क्वेश्चन आहे ना, क्वेश्चन सारखा आहे, जमलं पाहिजे, आता सगळ्यांचं चेक करतो मी, देअरफॉर नंबर्स आर 10 and 12, ठीक आहे, सोपं आहे. आता कसं सॉल्व्ह करायचं माहिती तुम्हाला, एवढा इझी क्वेश्चन आला पाहिजे, बोलू नका रे, प्रत्येक गोष्टीने सॉल्व्ह करून देणार मी, पेपर मध्ये मीच येणार आहे का, थर्ड नंबरचा क्वेश्चन, इन अ ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देयर आर 150 ऑरेंज ट्रीज, 150 ऑरेंज ट्रीज, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट ईच कॉलम, ईच कॉलम म्हणजे जे उभ्या लाईन आहे, उभ्या लाईन मध्ये
जेवढे झाडे आहे त्याच्यापेक्षा आडव्या लाईन रो मध्ये 5 झाड जास्त. किती झाड जास्त? 5. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो अँड इच कॉलम. प्रत्येक रो मध्ये आणि कॉलम मध्ये किती ट्रीज येते बघू. आता यांनी दिलेले आहे आपल्याला फ्लो चार्ट, मग तेच वापरा. काय हिअर किंवा लेट number of trees in column in a column is x. in a column is x. किती आहे? x. मग नंबर ऑफ रो, नंबर ऑफ ट्रीज इन अ रो काय होतील सांगा बरं. नंबर ऑफ ट्रीज इन ए रो मध्ये किती होतील ट्रीज सांगा. x+5. ठीक आहे. x+5 5 ने जास्त आहे. आता टोटल नंबर ऑफ ट्रीज, आता तुम्हाला मी म्हटलं अशा 10 लाईन आहे, 10 लाईन मध्ये एका लाईन मध्ये 20 मुलं आहे. किती मुलं आहे? 20. आणि अशा 5 लाईन आहे, टोटल मुलं किती होतील? मग काय केलं तुम्ही? गुणाकार. मग सेम गोष्ट इथे आहे. जर कॉलम मध्ये x आहे आणि इथे x+5 या दोघांचा काय करा? गुणाकार. आणि टोटल संख्या किती ती? 150. मग फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन आता इथं मी का नाही टाकलं ते, कारण फ्लोचार्ट आपल्याला दिलेलंच आहे. फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन बघा, आपण काय करणार? डायरेक्ट दोघांचा गुणाकार, x आणि x गुणिला x+5. कारण रो आणि कॉलम मध्ये आपल्याला जर मुलांची किंवा एखाद्या गोष्टींची संख्या बघायची तर आपण काय करतो? गुणाकार. यानंतर टोटल गुणाकार किती दिलेला आहे? 150. म्हणजे टोटल संख्या किती झाडांची? 150. x गुणिला x x², x गुणिला 5 5x. 150 इकडे आणा. ठीक आहे, समजलं? नंबर ऑफ ट्रीज in a column and number of trees. डायरेक्ट आन्सर सांगून राहिलो तुम्हाला, तुम्ही सोडवायचे ते. आता नंबर ऑफ ट्रीज इन ए रो इज 50. ठीक आहे, चला करा सॉल्व. फॅक्टर पाडा, काय करायचं ते करा, मी सॉल्व करून देणार नाही. डायरेक्ट आन्सर, फायनल आन्सर सांगितलं तुम्हाला मी. ठीक आहे. मायनस नंबर येणार का? नाही. समजलं? मायनस नंबर घ्यायचा का? नाही. काय लिहायचं? इज नॉट पॉसिबल. एक्स ची व्हॅल्यू राहील. येतं तुम्हाला, सोपं येते. x is equal to -15 नॉट पॉसिबल. समजलं पाहिजे. काय फॅक्टर? सी पॉझिटिव्ह सी निगेटिव्ह चेक करा आणि सोडवा. बघा, तुम्हाला जमल्या पाहिजे या गोष्टी. एकदम पांचट एक्झाम्पल, याच्यापेक्षा हाय लेवलचे एक्झाम्पल घेतलेले आपण. x+15 x-10 बरोबर आहे. 15 तिकडे गेल्यावर झाले मायनस, त्याच्यामुळे मायनस नॉट पॉसिबल. 10 व्हॅल्यू येईल तुमची. 10 आन्सर. मग कॉलम मध्ये 10 आले तर रो मध्ये किती? त्याच्यापेक्षा 5 ने जास्त, 15. नंतर लिहून घेते. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. 4 नंबरचा क्वेश्चन. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. लहान कोण आहे? विवेक इज ओल्डर दॅन किशोर. लहान कोण आहे मला सांगा? किशोर लहान आहे. मग आपण जो लहान आहे त्याचं वय घ्या. लेट एज ऑफ किशोर इज x इयर. किती घेऊ? x इयर. मग विवेकचं एज किती सांगा बरं? एज ऑफ विवेक किती सांगा? x+5 येईल. 5 ने जास्त आहे ना? 5 ने जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, दिलेल्या माहितीवरून, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन the sum of their reciprocal of their ages is 1/6. sum of reciprocal of their ages, त्यांचा रेसिप्रोकल करायचा. रेसिप्रोकल, याचा रेसिप्रोकल काय होईल? 1/x. यांची सम, याचा रेसिप्रोकल काय होईल? 1/x+5. यांची बेरीज किती आहे? 1/6. मग याला कसं लिहायचं? x+x+5 = 6. अशी चुकी करायची नाही. समजलं?
करायची का नाही, कारण मधात काय मल्टिप्लिकेशन, काय मधात मल्टिप्लिकेशन, सॉरी मधात काय ऍडिशन. असं असलं ना x/2 इंटू 3/2 इज इक्वल टू, आता समजा तुम्हाला सांगून देतो, आता एखादी गोष्ट असली समजा आपण मध्ये 1/x इंटू 1/9 इज इक्वल टू 1/36, तर तुम्ही याला असं लिहू शकता. हो ना, ऑलरेडी ते होतच तसं, ठीक आहे, ऑटोमॅटिक येऊन जातं ते. पण याला तुम्ही असं करू शकत नाही का, क्रॉस मल्टिप्लाय हे कसं असतं, x इंटू 9x क्रॉस मल्टिप्लाय 36, म्हणजे फायनल आन्सर हेच येणार तुमचं कसंही केलं तर. पण कधी फक्त मल्टिप्लिकेशन, काय फक्त मल्टिप्लिकेशन. तर इथं असा रेसिप्रोकल काढायचं नाही घाई गडबडीत, तुम्ही डायरेक्ट त्याला उलट करता. इथं करावं लागेल बेस सारखा, काय करावं लागेल बेस सारखा. बेस सारखा करण्यासाठी काय करतो, 3 1 3 2 1 2 3 2 6, हा कन्सेप्ट वापरा इथं. x+5 इंटू 1 x+5 x इंटू 1 x अपॉन मध्ये x इन ब्रॅकेट x+5. क्वेश्चन एका लाईनचा आहे पण सोडवायला बघा कसं आहे, समजलं. आता इथं काय मधात प्लस x आणि x किती झाले, टॉईस x प्लस 5 अपॉन मध्ये x गुणिला x स्क्वेअर, x गुणिला 5 5x इज इक्वल टू 1/6. 6 इकडे मल्टिप्लाय करा, x स्क्वेअर तिकडे मल्टिप्लाय करा, 6 इन ब्रॅकेट 2x प्लस 5 x स्क्वेअर प्लस 5x इंटू 1, शेवटी काय येणार आहे तेच. 6 न मल्टिप्लाय केल्यावर काय येईल 12x, 6 गुणिला 5 30, ठीक आहे. त्याच्यानंतर x स्क्वेअर प्लस 5x इंटू 1 तेच राहील, x स्क्वेअर प्लस 5x. आता x स्क्वेअर प्लस 5x, आपण हे जे इक्वेशन लिहितो ना ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, त्याच्यात a निगेटिव्ह घेतो का आपण, नाही, a नेहमी काय घेतो पॉझिटिव्ह, म्हणून आपण x स्क्वेअर प्लस 5x ला ॲज इट इज ठेवलं. 12x तिकडे गेल्यानंतर काय झाले मायनस, 30 तिकडे गेल्यानंतर काय झाले मायनस इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर यांचा फरक कितीचा आहे 7x मायनस 30 इज इक्वल टू 0, ठीक आहे. सी निगेटिव्ह आहे का, सी निगेटिव्ह असल्यावर काय चेक करतो फरक, कोणत्या दोन संख्यांचा फरक 7 आहे गुणाकार 30 आहे. तुम्हाला म्हटलं 0 असले पहिले 10 चेक करायचं पटकन, 10 गुणिला 3 मायनस 30, याचे फॅक्टर काय पडतात 10 गुणिला 3 आणि फरक मायनस 7चा आहे 10 गुणिला 3. आता फरक मायनस मध्ये म्हणून मोठ्या संख्येला मायनस द्यावा लागेल, ठीक आहे. याचे फॅक्टर याचे आन्सर काय येईल 10 आणि -3. मग तुम्हाला काय विचारलं होतं एज, आता एक्स कोणासाठी घेतलेलं आपण किशोर, मग एज ऑफ किशोर किती येईल 10, किशोरचं एज किती येईल 10, कारण -3 एज नेवर निगेटिव्ह. इथं लिहिसाल तुम्ही काय एज इज नेवर निगेटिव्ह, एज इज नेवर निगेटिव्ह. मग 10 आन्सर आहे आपलं, तर किशोरचं वय किती येईल मग 15, 10 आणि 5 15, दोन्ही लिहिता येतील. इथून समोर तुम्ही सोडवायचंय, ठीक आहे. बाकीचं उद्या घेऊ आपण, एवढं लिहून घ्या आणि उद्या चेक करेल मी तुमचे आन्सर. हा उद्या घेणार होतो आपण, पण एक क्वेश्चन घेऊन टाकू. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन इन फर्स्ट टेस्ट. पहिल्या टेस्ट मध्ये जेवढे मार्क्स पडले त्याच्यापेक्षा 10 मार्क्स जास्त पडले सेकंड टेस्ट मध्ये. मग पहिल्या टेस्टचे मार्क्स घेऊ आपण. लेट सुयश स्कोर्ड एक्स मार्क्स, किती एक्स मार्क्स इन, बोर झाले का एक्सला, एम घेऊ आपण, थांबा एम घेऊ, एम मार्क्स इन फर्स्ट टेस्ट, ठीक आहे. मग सेकंड टेस्ट मध्ये मार्क्स किती होतील, देअरफॉर मार्क्स इन सेकंड टेस्ट, मार्क्स इन सेकंड टेस्ट किती जास्त आहे 10 ना, एम प्लस 10, ठीक आहे. कोणताही नंबर घेऊ, कोणते व्हेरिएबल घेऊ शकता तुम्ही, एम प्लस 10. आता त्याच्यानंतर 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट इज सेम ॲज द स्क्वेअर ऑफ द स्कोर ऑफ द फर्स्ट टेस्ट. आता कसं आहे शब्दशः बरोबर जायचं, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन
फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन. दिलेल्या अटीवरून जे बघा जसं म्हटलेलं तसं जायचं शब्दशः बरोबर. 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. 5 टाइम्स 5 पट सेकंड टेस्ट मध्ये जे मार्क्स आलेले त्याचे 5 पट करायचे. इज इक्वल टू, इज म्हणजे काय, इक्वल टू सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्ट मध्ये मार्क्स किती एम, त्याचा काय करा स्क्वेअर. ठीक आहे, बरोबर आहे. आता 5 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 5m प्लस 50 इज इक्वल टू एम स्क्वेअर. या गोष्टी तिकडे टाका सगळ्या. एम स्क्वेअर मायनस 5m मायनस 50 इज इक्वल टू 0. परत आलं इक्वेशन आपल्याकडे, -50 आणि -5. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार, 10 आणि 5. 10 आणि 5 कोणत्या संख्येला मायनस देसाल, मोठ्या. ठीक आहे, डायरेक्ट आन्सर 10. ए आन्सर -5. म्हणजे काय स्कोर काय मग त्याचा, फाइंड इन स्कोर फर्स्ट टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले त्याला, 10. ठीक आहे, सोडवता येतील. इथे लिहू शकता मार्क्स इज नेवर निगेटिव्ह. फायनल आन्सर लिहायचंय बरं. मी तुम्हाला सवय लावून देऊन राहिलो होती की तुम्हाला जमलं पाहिजे, फायनल आन्सर लिहिता आलं पाहिजे, कसं लिहायचं काय कळालं का, सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे, घ्यायचा का समोरचा बस झाला. बरं ठीक आहे, घ्या.